गेटवे ऑफ इंडिया इथं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मान्यवरांचा सन्मान. शिवसेनेनं पुण्यात मराठीत पाट्या लावण्यासाठी आंदोलन केलं. एका दुकानाच्या इंग्रजी पाटीच्या विरोधात ढोल ताशा वाजवून हे आंदोलन करण्यात आलं. ठाणे महानगरपालिकेनं मराठी भाषा गौरव दिन साजरा न केल्यामुळे मनसेनं निदर्शन केलंय. तसंच पुढील वर्षी योग्य कार्यक्रमांची मागणी सुद्धा केली आहे. ठाणे महापालिकेनं मराठीतून MA झालेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा निर्णय घेतल्यावर कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वराडकर हायस्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा. कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून काढण्यात आली रॅली. युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन या भारत दौऱ्यावर. मुक्त व्यापार करार आणि चीनवरील अवलंबित्व कमी करण्यावर होणार चर्चा. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन दिल्ली कॅपिटल संघाचा मेंटॉर म्हणून IPL 2025 मध्ये होणार सामील. IPL 22 मार्च पासून होणार सुरू. नालासोपाऱ्यामध्ये एका बापानं आपल्या 4 मुलींवर बलात्कार केला. त्यातली मोठी मुलगी 5 वेळा गर्भपात करून आली होती. आरोपीला अटक करण्यात आली आहे. परभणीतील बलात्कार प्रकरणी आरोपींना फाशी देण्याची मागणी करीत स्थानिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात मांडलं ठिय्या. हिंगोलीच्या सिद्धार्थ नगरात एका तरुणानं घरावर दगडफेक केली आहे आणि जाळपोळ केली आहे. 4 महिलांना गंभीर जखमा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या.